पहा बरो, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सोबतच मुंबई उच्च न्यायालय भरती यांचे पेपर होणार आहे. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे असतात त्यांचे जिल्हा विशेष यांच्यावर पॉईंट असतो, म्हणजेच एक्झाम पॉईंटमध्ये तो प्रश्न असतो म्हणजे असतो. मग चाहे ते MPSC असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, मुंबई उच्च न्यायालय भरती असो किंवा महाराष्ट्रामध्ये सरळ सेवामध्ये भरले जाणारे पद यांच्या पेपरमध्ये आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळतो. या प्रश्नामध्ये आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहे यांचे 36 जिल्ह्यांचेही विषय आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार नाही आहोत, कारण की हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आपला हा आहे, विद्यार्थी जे 1 वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून कालांतराने मेहनत करत राहते आणि त्यांना यश मिळवण्याचे साधन म्हणजे फक्त आणि फक्त पेपर राहतो. आणि अशा प्रकारचे पेपर जेव्हा ॲनालाइज करतो आपण, तेव्हा आपल्या लक्षात येते की पेपर जेव्हा आपण देतो, पेपर हॉलमध्ये विद्यार्थी बसून राहतात, त्यांच्या माइंडमध्ये टायमिंगचा अभाव किंवा एकाच वेळेस संपूर्ण सिलेबस आठवण करावं लागते, त्यामुळे प्रेशर निर्माण होतो. त्याचसाठी आपण 36 जिल्हे एकाच व्हिडिओमध्ये घेणार नाही आहोत, तर आपण घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे 5 प्रादेशिक विभाग आहे त्या प्रादेशिक वाईज आपण प्रत्येक जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला ते इझी जाणार आहे. सुरुवात आपण विदर्भापासून करणार आहोत. आता बघा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा राहणार आहे, विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुमच्या लक्षात राहणार ते म्हणजे 11 जिल्हे आहे. आता आपण सुरुवात करू ते म्हणजे नागपूर जिल्ह्यापासून. बघा, नागपूर, जेव्हाही अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो, महाराष्ट्राची राजधानी काय आहे, तेव्हा तुम्ही क्षणात उत्तर देता ते म्हणजे मुंबई. परंतु अशा प्रकारचा जर प्रश्न आला, विदर्भाची राजधानी काय आहे, तर विद्यार्थी विचार करतात, कारण की त्यांना अशा प्रकारचे प्रश्न ॲनालाइज केले नसते, त्यामुळे हे लक्षात राहत नाही. तर बघा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई राहते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. आणि एक लक्षात ठेवा, विदर्भाची देखील राजधानी आपल्याला पाहास मिळणार ते म्हणजे नागपूर. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न जर आले तुम्हाला तर अनेक प्रकारचे विद्यार्थी म्हणजेच 50% जवळपास विद्यार्थी कन्फ्यूज राहतात, त्यांना हे ॲनालाइज राहत नाही. यामध्ये अगर आपण एक पॉईंट ॲड करू तो म्हणजे पुणे. पुणे का बरं ॲड करू? तर बघा, 1955 पर्यंत हिवाळी अधिवेशन पुणेमध्ये भरत होते, त्यानंतर ते नागपूरमध्ये भरतात. म्हणजेच आज अगर आपण विचार केला, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी ते आपल्याला पाहास मिळणार म्हणजे नागपूर. आणि पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, तो म्हणजे दीक्षाभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ते प्लेस म्हणजेच दीक्षाभूमी. अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे जे की आपल्याला नागपूर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला आपण RSS या नावाने ओळखतो, यांचे मुख्यालय आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळणार. पुढचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा, हा तुम्ही नोट डाऊन करत चला. बघा, 0 माइलस्टोन हा प्रश्न काही अनेक विद्यार्थ्यांना माहीतच नसेल, भारताचे भौगोलिक केंद्र मानले जाते. ठीक आहे, आणि पुढचा पॉईंट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठं आहे? तर हे आहे नागपूरला. त्यानंतर बघा, नागपूरचं विशेष म्हटलं म्हणजे ऑरेंज सिटी म्हणजे संत्र शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा जिल्हा तो म्हणजे अमरावती. आता बघा, विदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे नागपूर आणि त्या खालोखाल म्हणजेच अमरावती. विदर्भामध्ये मोठा जिल्हा आहे. ठीक आहे, विदर्भातला हा कसा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा. त्यानंतर संतांची नगरी म्हणून ओळख आहे. बघा, जेव्हाही तुम्हाला अमरावती या जिल्ह्यांची विशेष माहिती अशा प्रकारचा प्रश्न आला तेव्हा लक्षात ठेवा, संतांची नगरी म्हणून अमरावती जिल्ह्याला पाहिले जाते किंवा ओळखले जाते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथेच आहे. बघा, यासाठी अनेक प्रश्न विचारलेले आहे आणि यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये तर ठीक आहे, परंतु धारणी हे तालुका देखील महत्त्वाचा आहे, कारण की अनेक पेपरमध्ये तुम्हाला तालुका विचारला जाते, त्यामुळे हे देखील महत्त्वाचं आहे. सोबत लक्षात ठेवा, आपण प्रत्येक गोष्टीची इमेज आणलेली आहे, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये ते व्यवस्थित स्टोअर व्हायला पाहिजे आणि वेळेवर तुम्हाला आठवण आलं पाहिजे. त्यासाठी बघा, आपल्याला इथे इमेजमध्ये दिसणारा टायगर रिझर्व म्हणजेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प कशासाठी राखीव आहे? तर ते आहे वाघासाठी. आणि विशेष काय तिथे? वाघ. चिखलदरा म्हणजेच विदर्भातील एकमेव हिल स्टेशन. बघा, इथे अंडरलाईन करतो मी, का बरं? विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे म्हणून महत्त्वाचे आहे. हे कुठं आहे? चिखलदरा, तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. सोबतच लक्षात ठेवा, गाविलगड टेकडी या दरम्यान हे स्थित आहे. त्यानंतर बघा, गोगामल राष्ट्रीय उद्यान अनेक पेपरमध्ये विचारले गेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जिल्हा वाईज अगर पाहसान ते तुम्ही नेहमीसाठी स्टोअर राहणार तुमच्या माइंडमध्ये. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशा पॉईंट म्हणजेच महत्त्वाचा, जो की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचा आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांची स्थापना वर्ष कोणते आहे हे तुम्हाला विचारले जाऊ शकते. त्यानंतर बघा, सातपुडा पर्वतरांग. आता बघा, अमरावती जिल्हा आणि सातपुडा पर्वतरांग यांचा संबंध काय आहे? तर आपल्याला हे प्रश्न जाणण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा मॅप समजून घ्यायला लागेल. बघा, महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आपण महाराष्ट्र त्रिकोणी पाहिलेला आहे, तर आपल्या लक्षात येते दिशा वाईज म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आपल्याला काय दिसणार म्हणजे MP म्हणजेच मध्य प्रदेश दृष्टिकोनातून आपण अमरावती पाहिली तर महाराष्ट्राच्या पूर्व साईडला आपल्याला अमरावती दिसणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांग इथे स्थित आहे, म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या मधोमध आहे. ठीक आहे, आणि त्याचाच भाग म्हणजे अमरावतीमध्ये गाविलगड टेकडी, त्यामध्ये चिखलदरा थंड हवेचे ठिकाण देखील आहे. म्हणून आपल्याला जेव्हाही अमरावती जिल्ह्याचा उल्लेख येतो तेव्हा आपल्याला लक्षात येते सातपुडा पर्वतरांग. पुढचा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा,
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपल्याला कुठे पाहायला मिळणार ते म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये. आणि नंतर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध नरनाळा किल्ला. एक लक्षात ठेवा, हा IMP पॉईंट आहे, कारण की या प्रकारचे प्रश्न असे आहे का तुम्हाला कन्फ्यूज करणार. बघा, नरनाळा किल्ला, कर्नाळा किल्ला किंवा अर्नाळा किल्ला अशा प्रकारचे किल्ले तुम्हाला कन्फ्यूज करतात, परंतु जेव्हा अकोला दिसला तर तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त नरनाळा किल्ला लक्षात ठेवायचा. सोबत आपण इमेज देखील आणलेली आहे अशा प्रकारची, जेणेकरून तुमची इमेज तुमच्या माइंडमध्ये स्टोअर राहिले पाहिजे. आपल्याला पातूर घाट कुठे पाहायला मिळणार तो म्हणजे अकोला जिल्हा. त्यानंतर विदर्भातील कृषी संशोधन केंद्र अत्यंत महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस उत्पादनात अग्रगण्य जिल्हा आहे, ठीक आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे टिपेश्वर अभयारण्य हे कुठे पाहायला मिळणार ते म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार. पेंच नदीचा उगम आपल्याला कुठे पाहायला मिळणार इथेच म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मोठे वनक्षेत्र हे देखील आपल्याला पाहायला मिळणार. कापूस पट्टा म्हणून ओळखले जातो हे विशेष आहे. त्यानंतरचा जिल्हा म्हणजे वर्धा. आता बघा, वर्धा जिल्हा थोडा स्पेशल आहे. का बरं स्पेशल आहे? महात्मा गांधी यांचे सेवाग्राम कुठे स्थित आहे? इथे वर्धा. आणि एक लक्षात ठेवा, 1936 मध्ये हे स्थापन झालेले आहे. हे देखील डेट महत्वाचे आहे. सोबतच लक्षात ठेवा, विनोबा भावे यांचा पवनार आश्रम हे आपल्याला कुठे मिळणार आहे ते म्हणजे वर्धा जिल्ह्यात स्थित आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे देखील आपल्याला वर्धेमध्ये, म्हणजेच म्हणून म्हटलं मी तुम्हाला वर्धा जिल्हा थोडा स्पेशल लक्षात ठेवा. त्यानंतर धाम नदी, गांधी विचाराचे केंद्र हे देखील आपल्याला वर्धामध्येच मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा म्हणजे भंडारा. बघा, इथे एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे ट्विस्ट काय आहे? तलावांचा जिल्हा. जेव्हा तुम्हाला तलावांचा जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स अशा प्रकारचा अगर क्वेश्चन आला तर तो भंडारा जिल्हा. परंतु तलावांचे शहर म्हटलं तर तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे ठाणे शहर. उत्पादनासाठी प्रसिद्ध गोसेखुर्द धरण अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे धरण कोणत्या नदीवर स्थित आहे ते म्हणजे वैनगंगा नदीवर आहे. पुढचं आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. आता एक लक्षात ठेवा, इथं मी स्टार करतो का बरं? बघा, गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. एक लक्षात ठेवा, गोंदिया जिल्हा अगर तुम्हाला पहिला दिसला तर यामध्ये तुम्ही क्लिक करा, म्हणजेच योग्य उत्तर तुमचं गोंदिया राहणार आहे. आणि त्याचाच काही भाग आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आता बघा, गोंदिया जिल्हा आपण विशेष पाहू ते म्हणजे धानाचे कोठार. आपल्याला लक्षात येणार धानाचे कोठार आपल्याला फक्त आणि फक्त जिल्हा म्हणजे गोंदिया आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान. आता तुम्हाला 2 मिनिटं आधी मी क्लिअर केलेला अशा प्रकारचा प्रश्न जर आला, पहिला प्रिफरन्स आपण गोंदिया जिल्ह्याला देणार आहोत. म्हणजेच नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कुठं स्थित आहे ते म्हणजे गोंदिया जिल्हा. या राष्ट्रीय उद्यानाचा भाग थोडा बहुत आपल्याला भंडारा जिल्ह्यात देखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नागझिरा. बघा, नागझिरा अभयारण्य हे देखील इथे स्थित आहे, मोठे वर क्षेत्र. आता एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जाते. मध्य प्रदेश सोबतच छत्तीसगड हे 2 राज्य आहे. या 2 राज्यांना कुठल्या जिल्ह्यांची सीमा लागली राहते? बघा, आपण अगर मॅपद्वारे अॅनालाइज केलं त्यामध्ये आपल्या लक्षात येणार गोंदिया जिल्हा सर्वात पूर्वेला आहे, ठीक आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेला म्हणजे गोंदिया जिल्हा आहे. त्यामध्ये एक लक्षात ठेवा, MP म्हणजेच मध्य प्रदेश, म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे मध्य प्रदेश सोबत छत्तीसगड, ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे. या दोन्ही जिल्ह्यांना किंवा या दोन्ही राज्यांना एकमेव जिल्हा छेद करतो तो म्हणजे कोणता? तो म्हणजे गोंदिया, ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेहमी वारंवार विचारले जाणार आहे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे चंद्रपूर. बघा, चंद्रपूर जिल्ह्याचं विशेष काय? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे. सोबत लक्षात ठेवायची स्थापना 1955 आहे. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे इथे उत्तम प्रकारचं मगर पालन होते. चंद्रपूर जेव्हाही तुमच्या लक्षात आलं तेव्हा लक्षात ठेवा, कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन इथे स्थित आहे. एरे धरण हे देखील प्रसिद्ध आहे. मोठे औद्योगिक केंद्र येथे स्थापन आहे. त्यानंतरचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, ठीक आहे. आता गडचिरोली जिल्हा याचं विशेष म्हटलं म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेला आपल्याला कोणता जिल्हा दिसणार तो म्हणजे गडचिरोली जिल्हा. सोबतच तेलंगणा या प्रकारचे 2 राज्यांना आपली सीमा छेदण्याचं काम कोण करतं? गडचिरोली जिल्हा, ठीक आहे. अशा राष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तो म्हणजे गडचिरोली, ठीक आहे. त्यानंतर दंडकारण्य जंगल इथेच आहे. त्यानंतर इंद्रावती नदी इथेच आहे. भामरागड अभयारण्य अत्यंत महत्वाचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे अभयारण्य तुम्हाला जिल्ह्यावाईज विचारू शकते, त्यामुळे भामरागड अभयारण्य अत्यंत महत्वाचं आहे. नक्षल प्रभावी जिल्हा म्हणून ओळखला जातो, हे या जिल्ह्यांचं विशेष आहे. पुढचा जिल्हा पाहू आपण, बुलढाणा जिल्हा. बघा, लोणार सरोवर अत्यंत महत्वाचं सरोवर आहे. का बरं? तो उल्कापातामुळे तयार झालेला आहे, ठीक आहे. आपल्याला इमेजमध्ये शो होते बघा, अशा प्रकारचं इमेजमध्ये दिसून पडते. पण पाहू शेगाव. बघा, संत गजानन महाराज मंदिर इथे स्थित आहे. त्यानंतर अजिंठा पर्वतरांग आहे. आनंद सागर प्रकल्प इथे स्थित आहे. पुढचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. बालाजी मंदिर इथे स्थित आहे. त्यानंतर पैनगंगा नदी आहे. आणि वाशिम जिल्हा आणखी एक विशेष म्हटलं म्हणजे धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. कारंजा लाड. एक लक्षात ठेवा, हे ठिकाण का बरं महत्वाचं आहे? तर इथे आपल्याला संत नरहरी सोनार जन्मस्थान आहे. जर आपण जिल्हा वाईज अगर थोडं अॅनालाइज करू, यामध्ये आपल्या लक्षात येणार परीक्षेत सर्वात जास्त विचारले जाणारे 5 जिल्हे आहे. कोणते कोणते? नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया आणि बुलढाणा. आता एक लक्षात ठेवा, हे 5 जिल्हे करायला पाहिजे का आपण? एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण 100% द्या या 5 जिल्ह्यामध्ये. सोबत इतर जे जिल्हे आहे, जे तुम्ही ज्या जिल्ह्यातला फॉर्म भरलेला पोलीस भरतीमध्ये, तर ते जिल्हे तुम्हाला करणं अनिवार्य आहे. कारण की ज्या जिल्ह्यामधलं तुमची एक्झाम आहे त्या जिल्ह्याचा विशेष माहिती तुम्हाला विचारली जाते. त्यासाठी आपल्याला एकूण 36 जिल्हे आपल्याला करणं महत्वाचे आहे. थांबून जाऊया. आणि सोबतच लक्षात ठेवा, हा पार्ट 1 राहणार. याच्यानंतर आपल्याला पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 याप्रमाणे
जिल्हा विशेष माहिती मिळणार आहे. सोबतच लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण की चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन ऑनचा बटन मिळणार. बेल आयकॉन ऑन का बरं आवश्यक आहे, तर कुठल्याही प्रकारच्या आयोगाची महत्त्वाची माहिती सूचना हे तुम्हाला तुमच्या लिंकद्वारे म्हणजेच मोबाईलवर लिंकद्वारे तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन ऑन पाहिजे. सोबत लक्षात ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तिला जॉईन व्हा. नवीन अपडेट जाणण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.